नमस्कार रसिका हो, कला वैभवच्या संपूर्ण टीमकडून तुमचं मनपूर्वक स्वागत। हा आजचा भाग आहे की नाही, हा भाग आहे स्पेशली आमच्या लहान दोस्तांसाठी। तर माझ्या बालमित्रांनो, हाय, काय म्हणताय? उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली की नाही? काय काही जण म्हणतात हो, काही जण म्हणतात नाही, अजून थोडे दिवस आहेत। सुट्टी सुरू झाली नाही तरी सुद्धा सुट्टीचे वेध तर सुरू झालेत, हो की नाही? तर आजचा हा भाग आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी। कारण काय माहिती आहे का? कारण हा आठवडा किंवा ह्या महिन्यामध्ये अनेक देशांमध्ये बालपुस्तक दिन किंवा बालपुस्तक आठवडा हा साजरा केला जातो। अनेक देशातले, अनेक भाषांमधली छान छानशी पुस्तकं तुम्ही वाचावीत, त्या पुस्तकांमधून छानशा गोष्टी तुम्ही समजून घ्याव्यात, शिकून घ्याव्यात आणि ह्यासाठी तुम्हाला प्रेरणा मिळावी म्हणून अनेक देशांमध्ये की नाही हा दिवस किंवा हा आठवडा जागतिक बालपुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो। तर ह्या दिवसाचं औचित्य साधून आम्ही अशाच काही छानशा कविता किंवा छानशा गोष्टी ह्या तुमच्यासाठी शोधण्याचा प्रयत्न केला होता। तर आपल्या की नाही एक सुस्मिता ताई आहेत, रत्नागिरीला राहणाऱ्या। त्यांचं नाव सुस्मिता संजीव सुर्वे। त्यांचा उंजळ हा एक कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे। रत्नागिरीच्या आकाशवाणी केंद्रावरून अनेकदा त्यांनी कविता वाचन केलेलं आहे। तसेच अनेक वर्तमानपत्रांमधून त्यांचे लेख, कविता याही प्रसिद्ध झाल्यात। तुम्हाला माहिती आहे का दोस्तांनो, त्या की नाही तुमच्यासाठी खूप छान छान कविता करतात। तर आम्ही त्यांना विनंती केली होती की त्यांच्या काही छानशा कविता त्या आम्हाला पाठवू शकतील का, म्हणजे आम्ही तुम्हाला त्या वाचून दाखवू शकतो। आणि आपल्या विनंतीला मान देऊन त्यांनी ना त्यांच्या 3 छानशा कविता आपल्याकडे पाठवल्यात। त्यातल्या 2 कविता तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे आणि एक कविता की नाही तुम्हाला अबोली मावशी वाचून दाखवणार आहे। मग करायची का सुरुवात? चला तर मग ही पहिली कविता आहे ना, ती आहे हत्तोबाची, म्हणजे हत्तीची। उन्हाळा सुरू झालाय, हत्तीला खूप गरम होत आहे, तर तो की नाही जातो एका तळ्यावरती अंघोळ करायला। आणि मग काय गंमत होते माहिती आहे का? ऐका। एकदा एका हत्तीला पाण्यात डुंबावसं वाटलं। एकदा एका हत्तीला पाण्यात डुंबावसं वाटलं, धावत जाऊन त्याने तडक एक तळ गाठलं। धावत जाऊन त्याने तडक एक तळ गाठलं। मगर म्हणाली, माझं तळं खराब नाही हा करायचं। मगर म्हणाली, माझं तळं खराब नाही हा करायचं। बाहेर राहूनच सोंडेने काय ते अंगावर पाणी घ्यायचं। बाहेर राहूनच सोंडेने काय ते अंगावर पाणी घ्यायचं। मासा म्हणाला, आलास आत तर पायांना करीन गुदगुद्या। मासा म्हणाला, आलास आत तर पायांना करीन गुदगुद्या। थया थया नाचताना मग कसा दिसशील रे गब्दुल्ल्या। चिमणी म्हणाली त्याला चिडवत, केवढा रे तू अगडबंब। चिमणी म्हणाली त्याला चिडवत, केवढा रे तू अगडबंब। मला आंघोळ करायला की नाही पुरतो एकच थेंब। मला आंघोळ करायला की नाही पुरतो एकच थेंब। कावळा म्हणाला, तळ्यात पोहून होणारेस का रे गोरा। कावळा म्हणाला, तळ्यात पोहून होणारेस का रे गोरा। कोळसा कितीही उगाळला तरी काळा तो काळाच। झुडपा आडून ससा म्हणाला, हलवत 2 कान। झुडपा आडून ससा म्हणाला, हलवत 2 कान। आंघोळ न करताही बघ दिसतो की नाही मी गोरापान। जातोच आता इथून कसा, जातोच कसा आता इथून, पाय आपटत हत्ती म्हणाला। जातोच कसा आता इथून, पाय आपटत हत्ती म्हणाला। तुमच्या या तळ्यापेक्षा माझा शॉवरच चांगला। तुमच्या या तळ्यापेक्षा माझा शॉवरच चांगला। बिचारा हत्तोबा, हो की नाही? त्यांनी की नाही अजून एक छानशी बडबड गीत पाठवले तुमच्यासाठी, ऐका हा। एक होती माशी, एक होती माशी, एक होती माशी, तिला आली शिंक, काम होणार कशी। एक होता अडकित्ता, एक होता अडकित्ता, एक होता अडकित्ता, त्याचे पडले दात सुपारी फोडता फोडता। एक होता फळा,
एक होता फळा, एक होता फळा, कितीही पुसला तरी रंग त्याचा काळा. एक होती किटली, एक होती किटली, एक होती किटली, सारखा चहा पिऊन ती पुरती विटली. एक होतं कुलूप, एक होतं कुलूप, एक होतं कुलूप, तोंड बंद ठेवण्यात त्याला भरताच हुरूप. तोंड बंद ठेवण्यात त्याला भलताच हुरूप. एक होती सुरी, एक होती सुरी, एक होती सुरी, सदान कद्या साऱ्यांना ती धारेवर धरी. एक होती बाटली, एक होती बाटली, एक होती बाटली, टेबलावरून पडून खळकन फुटली. टेबलावरून पडून खळकन फुटली. तर ह्या दोन्ही कविता होत्या सुस्मिता संजीव सुर्वेताईंच्या. आणि त्यांचीच आता तिसरी कविता घेऊन आपल्यासाठी येते अबोली मावशी. चला तर मग ऐकूया. हॅलो बच्चे कंपनी, तुमच्यासाठी मी आज छोटीशी बालकविता घेऊन आली. का बरं? तर वेगवेगळ्या देशामध्ये जागतिक बालपुस्तक दिन साजरा केला जातो. तर आपल्याकडे साधारण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात. तर म्हणलं छोट्या बालदोस्तांसाठी काहीतरी घेऊन येऊया. तर रत्नागिरीहून सौ सुस्मिता संजीव सुर्वे यांनी लिहिलेली छोटीशी कविता आहे. खूप छान आहे आणि मला खात्री आहे तुम्हाला ती आवडेलच. ऐकताय मग? तर कवितेचं नाव आहे पाल आणि झुरळ. एकदा एका पालीला भेटलं एक झुरळ. एकदा एका पालीला भेटलं एक झुरळ, पांढऱ्या त्या पालीची क्षणात पडली त्याला भुरळ. झुरळ म्हणालं, पालुताई तुझा रंग किती गोरा पान, पालुताई तुझा रंग किती गोरा पान, टोकदार ही तुझी शेपटी दिसते किती छान. पाल काय म्हणाली? पाल म्हणाली मनाशीच, आयती शिकार गवसली. सकाळपासून खायला शोधतीये, मुंगीही नाही गवसली. मग काय, हळूहळू चुचकारून याला आपल्या जाळ्यात ओढू, गोड गोड बोलून नंतर पटकन फडशा पाडू. मग हळूच ती काय म्हणाली? हळूच म्हणाली, झुरळ भाऊ तुझ्या पंखाचा वाटतोय हेवा, झुरळ भाऊ तुझ्या पंखाचा वाटतोय हेवा, शिवाय 6-6 पाय, तुमची मजाच आहे बुवा. आम्हाला मेले पंखच नाहीत, आम्हाला मेले पंखच नाहीत, नुसतं 4 पायांनी चालायचं, शिकार दिसतात पळत जाऊन झडप घालून पकडायचं. आम्हाला मेले पंखच नाहीत, नुसतं 4 पायांनी चालायचं, शिकार दिसताच पळत जाऊन झडप घालून पकडायचं. झुरळ काय म्हणालं? झुरळ म्हणालं, पालुताई किती ग तुझी मजा, आम्हाला फक्त कुरतडायची देवानं दिलीये सजा, आम्हाला फक्त कुरतडायची देवानं दिलीये सजा. दाखव ना मला पटकन कसं पकडतात भक्ष, दाखव ना मला पटकन कसं पकडतात भक्ष, मीही घेईन शिकून सारं, नीट देऊन लक्ष. हे ऐकताच पालीने त्याच्यावर झटकन घातली झडप. हे ऐकताच पालीने झटकन घातली झडप. बघता बघता झुरळ तिच्या पोटात झालं गडप. आवडली ना कविता? छान आहे की नाही? तर मग आवडली असेल तर आमच्या कला वैभव यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, तुमच्या सगळ्या दोस्तांना ही कविता पाठवा. आणि तुम्ही सबस्क्राईब केलात ना की मग आम्ही वरचेवर तुम्हाला आवडतील अशा वेगवेगळ्या छोट्या छोट्या कथा आणि कविता नक्की पाठवू. चला तर मग धन्यवाद. बाय बाय.